नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरभरून कमेंट केलं की सर MGB चा जो कट ऑफ असेल किंवा त्याचं ॲनालिसिस हे तुम्ही आम्हाला सांगा. तर त्याच याच्यामध्ये मित्रांनो 2 दिवस होतो की व्यवस्थित ॲनालिसिस करून तुमच्या पुढे हा व्हिडिओ घेऊन आलो. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करायचे. आणि अजून काय पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंट करायची आहे ना. त्या कमेंटनुसार मला समजतं की तुम्हाला ॲक्च्युली काय पाहिजे. आता हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो मित्रांनो, कारण याच्यामध्ये बरंचसं ॲनालिसिस प्लस आपण कट ऑफ प्रिडिक्शन पण सांगितलेलं आहे की किती कट ऑफ लागेल, काय लागेल, बरोबर. त्यामुळे व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतं, तर ते तेवढी मनस्थिती तुम्ही ठेवली पाहिजे. तर बघा, स्टेप बाय स्टेप थोडंसं आपण ॲनालिसिस करूया, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, जो MGBचा कट ऑफ आहे 2026 त्याचा ॲनालिसिस आपण याच्यामध्ये करतो आहे. तर बघा, बरेचसे स्टुडंट आहेत त्यांनी मला सांगितलं की पेपर ॲक्च्युली कसा होता आहे ना, म्हणजेच काय मॉडरेट टू डिफिकल्ट असा पेपर होता. म्हणजे काही विद्यार्थी बघा, काही विद्यार्थी असे पण म्हणले की सर इझी टू डिफिकल्ट होता. पण याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, इझी टू डिफिकल्ट काय, याच्यामध्ये काय असतं की इझी तुम्हाला बऱ्यापैकी 2-4 क्वेश्चन किंवा मी म्हणतो 5-6 क्वेश्चनच इझी तुम्हाला दिसतात, जे की तुम्ही डोळ्याने बघून डायरेक्ट तुम्ही उत्तर क्लिक करू शकता असं. पण बऱ्यापैकी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला पेपर होता. म्हणजे असं समजू नका की खूप इझी होता किंवा, पण मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होता, हे तर सर्वांना माहीत आहे. तर बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हेरी लो वॅकन्सीज आहेत, बरोबर. म्हणजे लेखपाल असेल, सहाय्यक लेखपाल असेल किंवा म्हणजे बाकीचे जे पोस्ट आहेत, तर त्याच्यामध्ये 3-3-6 अशा काही पोस्ट आलेल्या आहेत. ते पण आपण इथं बघणार आहे बघा. तर बघा, हे एकदा बघून घेऊ. बघा, जे लेखा अधिकारी आहे, आता बघा जे लेखा अधिकारी त्याची एकूण पदे किती आली होती, तर एकूण पदे 3 आली होती, बरोबर. लेखा अधिकारी एकूण पदे 3 होती. जर आपण पुढं पाहिलं याच्यामध्ये तर सहाय्यक लेखा अधिकारी आहे बघा, सहाय्यक लेखा अधिकारी आहे आणि उपलेखपाल. जे सहाय्यक लेखा अधिकारी आहे त्याला 6 वॅकन्सीज होत्या आणि जी उपलेखपाल होती त्याला 3 वॅकन्सीज होत्या, बरोबर. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की इथं कमी वॅकन्सीज आहेत, बरोबर. 3-3-6 हे काय जास्त वॅकन्सीज नाहीत, ह्या कमीच वॅकन्सी आहे मित्रांनो. आणि कमी वॅकन्सी असल्यानंतर आता कट ऑफ किती लागेल, काय लागेल, ह्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. तर बघा, याचं की फॅक्टर काय होतं बघा, जी पेपरची लेवल होती ती मॉडरेट टू डिफिकल्ट होती. याच घरात पेपरची लेवल होती मित्रांनो. टोटल मार्क्स होते 200 होते, म्हणजेच काय 100च क्वेश्चन होते. पण टोटल किती मार्क्स होते रे, तर 200 मार्क्स होते, बरोबर. हां. तर बघा, आता वॅकन्सी जी आहे ती व्हेरी लो आहे ना. तर रिझल्ट कसा लागेल, तर मीडियम हाय कट ऑफ लागेल आहे ना. मीडियम हाय कट ऑफमध्ये असेल तर तो काय कट ऑफ असेल, कसा असेल. आता तुम्ही एक लक्षात घ्या की जे तुमचं जे तांत्रिक जो सिलेबस होता तो 50 मार्काला तुम्हाला अकाउंट विचारलं गेलं होतं, 50 मार्काला अकाउंट विचारलं गेलं होतं. बाकीचं जे होतं ते 10 मार्काला, काही 15 मार्काला, काही 10 मार्काला, अशा पद्धतीने विचारलं होतं. पण सगळ्यात गेम फिरला आहे 50 मार्काच्या याच्यामध्ये आहे ना. याच्यावरतून आपण ठरवतो की मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर होता कशामध्ये, तर अकाउंटमध्ये होता, बरोबर. बाकीचे होते ते ठीक आहे, ज्यांना सोडवता आलं त्यांनी सोडवलं. पण ह्या 50 मार्कामध्येच थोडा गेम झालेला आहे मित्रांनो काही मुलांचा, बरोबर. आता याच्यामध्ये आपण बघूयात की कट ऑफ कसा लागू शकतो किंवा हे ॲनालिसिस आहे. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे का कसं ते पण सांगतो तुम्हाला. आता हे एक प्रिडिक्शन आहे जे मुलांकडून घेतलेल्या डाटावरून केलेलं आहे. आणि हे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. आता ॲक्च्युली कट ऑफवरती व्हिडिओ बनवणं म्हणजे खूप मुलांकडून बॅड्स कमेंट असतील किंवा हे साहजिक आहे ना की एवढाच कट ऑफ लागेल का वगैरे वगैरे, एवढा कमीच लागेल का, एवढं जास्तच लागेल का. आता याला सामोरे जाणं हे ते पण गरजेचं आहे. पण काही मुलांचं असं होतं की नाही सर, आम्हाला तुम्ही कट ऑफ सांगा किती कट ऑफ लागू शकतो. तर हे एक प्रिडिक्शन आहे जे मुलांकडून डाटा घेऊन केलेला आहे. हा कट ऑफ असू पण शकतो आणि डायरेक्ट नसू पण शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. मी खालीवर होऊ शकतो, बरोबर. पण हे एक प्रिडिक्शन आहे, हे तुम्ही थोडंसं मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी मेहनत याच्या पाठीमागे घेतलेलं आहे त्याला थोडं ॲप्रिशिएट केलं पाहिजे, बरोबर. आता बघा, जी लेखा अधिकारी त्याच्या पोस्ट किती होत्या रे, तर त्याच्या 3 पोस्ट होत्या. पण पेपर जो होता तो मॉडरेट टू डिफिकल्टच्या घरात होता. त्यामुळे जे ओपनचं जे मेरिट असेल बघा, ओपनचं जे कट ऑफ असेल ते 135 ते 150. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, MGPमध्ये प्रचंड अनसर्टेनिटी आहे. एक लक्षात घ्या, प्रचंड अनसर्टेनिटी. त्याच्यामध्ये मी असं नाही तुम्हाला सांगू शकत मित्रांनो की
145 ते 150मध्ये कट ऑफ लागेल. म्हणजे 5 मार्काचा डिफरन्स याच्यामध्ये सांगू शकत नाही आहे ना, की 5च मार्काचा डिफरन्स असेल म्हणून. आता हा डिफरन्स खूप आहे बघा, 15 मार्काचा डिफरन्स सांगितला 135 ते 150. का तर मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर होता, त्यामुळे कट ऑफ एवढा पण हाय नाही जाऊ शकत, आणि पोस्ट 3च होत्या, त्यामुळे कट ऑफ थोडा त्या लेवलला जाऊ शकतो. तर बघा OBC EWS त्याचा 130 ते 145च्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो, जी लेखा अधिकाऱ्याची जी पोस्ट आहे, 3 पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि SC/ST आहे ना, SC/STची किती जाऊ शकते, तर 120 ते 135, 120 ते 135 या घरात हा कट ऑफ राहू शकतो मित्रांनो. त्यामुळे त्या हिशोबाने, आणि मी शेवटी हे पण तुम्हाला सांगणार आहे की किती तुमचा स्कोअर असेल. आता हे मी 200पैकी सांगतो आहे मित्रांनो, म्हणजे पेपर तुमचा होता 100च गुणांचा, बरोबर. पेपर क्वेश्चन 100च होते, पण त्याला गुण किती होते रे, तर 200 गुण. मग 200 गुणांपैकी आपण काय करतो आहे, कट ऑफ तुम्हाला सांगतो आहे. तर बघा, आता जी उपलेखपाल आहे त्याच्या ज्या 3 पोस्ट होत्या बघा, उपलेखपाल त्याच्या 3 पोस्ट होत्या, तर याचा कट ऑफ पण बघा, जो ओपनचा कट ऑफ आहे तो 130 ते 145च्या घरात दिसू शकतो. 130 ते 145च्या घरात ओपनचा कट ऑफ दिसू शकतो. पुढे आहे बघा OBC EWS. आता OBC EWS 125 ते 140च्या घरात दिसू शकतो. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा मित्रांनो, 100पैकी तुम्ही कॅल्क्युलेट करा. जर मी 200पैकी हे सांगितले, तर 100पैकी तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा की तुम्हाला 100पैकी किती मार्क पडतात. तर बघा OBC EWS 125 ते 140च्या घरात लागू शकतो, कारण पेपरची डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू हायपर्यंत गेली होती, आणि पोस्ट पण याला कमीच आहे, 3च आहेत, बरोबर. बघा SC/ST 115 ते 130 मार्क तुम्हाला जर असतील तर तुम्ही पकडून चालू शकता की ठीक आहे, तुमचं त्या यादीमध्ये नाव येऊ शकते. आता नेक्स्ट आहे बघा सहाय्यक लेखा अधिकारी, त्याच्या 6 पोस्ट आहेत. सहाय्यक लेखा अधिकारी त्याच्या 6 पोस्ट आहेत, म्हणजे ठीक आहे, त्या 3 होत्या, या तरी 6 आहेत. तर याच्यामध्ये बघा ओपनचा जो कट ऑफ आहे तो 120 ते 135च्या बिटवीन राहू शकतो. 120 ते 135च्या बिटवीन राहू शकतो. OBC EWS यांचा कट ऑफ आहे बघा 115 ते 130मध्ये राहू शकतो. 115 ते 130मध्ये राहू शकतो. तसेच SC/ST असेल तर 105 ते 120, 105 ते 120 या बिटवीन राहू शकतो. तर बघा, आता याचं जर थोडं आपण ॲनालिसिस करून बघितलं तर बघा पेपर कसा होता रे, टफ पेपर. म्हणजे जर टफ पेपर असेल, एक लक्षात घ्या, जर टफ पेपर असेल तर कट ऑफ डाऊन होतो, हे लक्षात घ्या. पेपर जर तुमचा हार्ड असेल तर कट ऑफ डाऊन होतो, आणि लो वॅकन्सीज असतील तरी कट ऑफ तुमचा अप होतो, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे फायनली याच्यामध्ये काय होणार आहे, एकतर पेपर मॉडरेट टू हायवर गेला होता, प्लस लो वॅकन्सीज पण आहेत, म्हणजे या 2 गोष्टींचं ताळमेळ होत नाही व्यवस्थित, बरोबर. त्यामुळे बॅलन्स्ड मिडियम हाय रेंजमध्ये जाईल, आहे ना. मिडियम हाय रेंज म्हणजे 2 गोष्टी राहील, की तुमचा कट ऑफ हाय पण राहणार नाही आणि लो पण राहणार नाही, आहे ना. मिडियम हाय रेंजमध्ये कट ऑफ तुमचा राहील. पुढं आहे बघा सेफ स्कोर स्ट्रॅटर्जी. जर सेफ स्कोर म्हणजे ज्यांचा बघा 140+ स्कोर असेल, है ना, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जाऊन म्हणतो मी, 140+ जर राहिला, आणि याच्यामध्ये हे पण लक्षात घ्यायचं मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग पण होतं, आणि 140+ असेल तर स्ट्रॉंग चान्स आहे तुमचा की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. 130 ते 140च्या आतमध्ये असेल तर बॉर्डर लाईनमध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एवढा स्कोर घेतल्यानंतर पण सिलेक्शन आमचं कसं नाही होणार, एक लक्षात घ्या, 3 आणि 6 वॅकन्सीज आहेत. ह्या वॅकन्सीज एकदम म्हणजे हाताच्या बोटावरती मोजण्यासारख्या वॅकन्सीज आहे, त्यामुळे वॅकन्सी पण जास्त नाहीत आणि पेपर पण हार्ड होता, त्यामुळे तरीही कट ऑफ थोडासा वरच्या लेवललाच राहू शकतो मित्रांनो. 120 ते 130 जर असिस्टंटची पोस्ट असेल तर चान्स तुम्हाला, जे असिस्टंटची पोस्ट आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चान्स भेटेल तर 120-130मध्ये असेल, आणि प्लस तुम्ही SC/ST कॅटेगरीमध्ये जरी असाल तर आहेच. आणि बिलो 120 असेल तर मग अवघड आहे मित्रांनो. बिलो 120 असेल तर काय, तर अवघडच आहे, तुम्ही पुढच्या अभ्यासाला तयारी केली पाहिजे. तर बघा पुढं आहे, आता बघा एक लक्षात घ्या, आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती तुम्हाला तुमचा स्कोर कमेंट करायचं की माझा स्कोर किती येतो आहे, बरोबर. तुमचा स्कोर किती येतो आहे हे तुम्हाला सांगायचे. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं अपडेटसाठी, आणि एक लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्कोर कमेंट करा, त्याच्यावरून आपण ठरवूयात की त्याच्यावरून आपल्याला समजेल की तुम्ही सिलेक्शन होते का नाही. मी तुम्हाला पर्सनली कमेंट करून सांगेन की तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता का नाही. त्यामुळे तुमचा स्कोर खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्कोर नक्की कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद, भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.